उन्हाळा आला की आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात, नाही का? पण एका डॉक्टरच्या मते यापैकी बहुतेक समस्या आपण अगदी सहज टाळू शकतो. चला तर मग बघूया या काही सोप्या टिप्स आणि हा उन्हाळा एकदम मस्त आणि निरोगी बनवूया. हो, हे अगदी खरं आहे. डिहायड्रेशन, उष्माघात, त्वचेच्या समस्या या सगळ्या त्रासांना आपण योग्य माहिती आणि थोडीशी काळजी घेऊन सहजपणे दूर ठेवू शकतो. आणि याचबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या गरमीपासून स्वतःला वाचवायचं कसं? काय करायला हवं नक्की? चला, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. संरक्षणाची पहिली पायरी आहे ती म्हणजे आपलं शरीर आतून कसं आहे. म्हणजे आपण काय खातो आणि काय पितो यावर सगळं अवलंबून असतं. चला पाहूया की उन्हाळ्यात नेमकं काय खायला आणि प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात आपला आहार शक्यतो हलका आणि थंड गुणांचा असावा. म्हणजे बघा, दही, ताक, टरबूज यांसारखे पदार्थ शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतात. त्याच्या अगदी उलट मसालेदार आणि तेलकट पदार्थ पचनशक्तीवर ताण टाकतात आणि शरीरातली उष्णता वाढवतात. त्यामुळे या दिवसांत घरचं साधं जेवणच सगळ्यात बेस्ट आहे. आता बोलूया पिण्याबद्दल. फक्त पाणी पिणं पुरेसं नाही, कारण घामावाटे शरीरातला पाणी आणि क्षार दोन्ही कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ORS, नारळ पाणी, ताक आणि लिंबू पाणी हे खूप चांगले पर्याय आहेत. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तहान लागण्याची वाट बघायची नाही, वेळोवेळी पाणी पीत राहायचं. काय प्यावं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की काय टाळावं. ORS, पाणी आणि फळांचे नैसर्गिक रस भरपूर प्रमाणात घ्या. पण चहा, कॉफी, अल्कोहोल यांसारख्या गोष्टींपासून लांबच राहिलेलं बरं. कारण होतं काय की या गोष्टी शरीरातलं पाणी उलट कमी करतात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढवतात. आपल्या शरीरात पाण्याची पातळी योग्य आहे की नाही हे ओळखायची एक अगदी सोपी खूण आहे. जर लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर समजून जायचं की शरीराला पाण्याची खूप गरज आहे. हा एक साधा वाटला तरी खूप महत्त्वाचा संकेत आहे बरं का. बरं, आतून काळजी कशी घ्यायची हे तर आपण पाहिलं, पण बाहेरचं काय, म्हणजे कडक ऊन आणि गरमी यापासून कसं वाचायचं? चला आता तिकडे वळूया. आपण कोणते कपडे घालतो यावर शरीराचं तापमान अवलंबून असतं. हलक्या रंगाचे, सुती आणि सैलसर कपडे घातल्याने सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि हवा खेळती राहते. आणि याच्या उलट गडद रंगाचे किंवा सिंथेटिक कपडे उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे आपल्याला आणखीनच गरम होतं. दिवसाची एक वेळ अशी असते जेव्हा ऊन अक्षरशः आग ओकतं, म्हणजे सगळ्यात धोकादायक असतं. साधारणपणे दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्णता आणि UV किरणांचा प्रभाव खूप जास्त असतो. त्यामुळे काहीही झालं तरी शक्यतोवर या वेळेत थेट उन्हात जाणं टाळलेलंच उत्तम. पण समजा बाहेर पडावंच लागलं तर मग काय करायचं? तर ही एक सोपी चेकलिस्ट आहे, ती नेहमी लक्षात ठेवा. टोपी किंवा छत्री वापरा, 30पेक्षा जास्त SPF असलेलं सनस्क्रीन लावा, व्यायामाची वेळ सकाळी लवकरचीच ठेवा आणि कडक उन्हातली कामं शक्यतो टाळा. आता त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? दिवसातून एकदा किंवा दोनदा सौम्य साबणाने आंघोळ करा. घामोळ्या आल्या असतील तर कॅलामाइन लोशन लावा. खाज किंवा पुरळ आल्यास त्वचा कोरडी ठेवा. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फंगल इन्फेक्शनकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ते उन्हाळ्यात खूप वेगाने पसरतं. ठीक आहे, आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. तो म्हणजे धोक्याची लक्षणं कशी ओळखायची आणि त्यावर लगेच काय करायचं. हीट एक्झॉस्शन म्हणजे उष्णतेमुळे आलेला थकवा. ही एक मेडिकल कंडिशन आहे ज्यात शरीर जास्त गरम झाल्यामुळे खूप घाम येतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. ही उष्माघाताच्या म्हणजे हीट स्ट्रोकच्या एक पायरी आधीची अवस्था आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. मग याची लक्षणं काय आहेत? लक्ष द्या. चक्कर येणं, डोकं दुखायला लागणं, मळमळ किंवा उलट्या होणं आणि प्रचंड अशक्तपणा वाटणं. यापैकी काहीही जाणवलं तर समजून जा की शरीर आपल्याला वॉर्निंग देत आहे. अशी लक्षणं दिसली की अजिबात वेळ न घालवता काय करायचं? पहिलं म्हणजे त्या व्यक्तीला लगेच थंड आणि सावलीच्या ठिकाणी न्यायचं. त्यांना ORS किंवा पाणी थोडं थोडं प्यायला द्या. ओल्या फडक्याने शरीर पुसून थंड करा. पण लक्षात ठेवा, जर लक्षणं कमी झाली नाहीत तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायचंच आहे. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यांच्या शरीरातलं पाणी खूप लवकर कमी होतं. त्यामुळे त्यांना वारंवार पाणी किंवा इतर द्रव पदार्थ देत राहणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये अशक्तपणा किंवा तापासारखी लक्षणं दिसतायत का यावर बारकाईने लक्ष ठेवा. आणि एक गोष्ट कधीही विसरू नका, त्यांना बंद गाडीत कधीही अगदी काही मिनिटांसाठी सुद्धा एकटं सोडू नका. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं
ते एका सोप्या 3 सूत्री योजनेत मांडूया, म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. डॉक्टर रवी यांचे एक वाक्य आहे जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतं. ते म्हणतात, उन्हाळ्यातील बहुतेक समस्या जीवनशैलीशी संबंधित आणि टाळण्यायोग्य आहेत. फक्त सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. किती महत्वाचं हे नाही का? म्हणजे निरोगी उन्हाळ्यासाठी फक्त ही 3 सूत्र लक्षात ठेवली तरी पुरेसं आहे. 1. हायड्रेट रहा, म्हणजे पुरेसं पाणी आणि योग्य द्रव पदार्थ प्या. 2. हलका आहार घ्या, म्हणजे थंड पदार्थ निवडा आणि जड जेवण टाळा. आणि 3. संरक्षण करा, म्हणजे शरीराला थेट उष्णता आणि उन्हापासून वाचवा. हे सगळं ऐकल्यावर आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी असा कोणता एक छोटासा बदल करता येईल ज्यामुळे सर्वात मोठा आणि सकारात्मक फरक पडू शकेल? जरा विचार करा आणि हो, स्वतःची काळजी घ्या.